नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एका ताईंचा खूप छान असा अनुभव सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अंगावर शहारे आणणारा अनुभव. त्याआधी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्या ताईंचा आज मी तुम्हाला नाव नाही सांगत, पण खूप छान असा अनुभव आहे. तर काय आहे अनुभव आपण पाहूयात. तर मी पुण्यामध्ये राहते. आज वटपौर्णिमा आहे म्हणून हा अनुभव सांगावासा वाटला. कारण वर्षभरापूर्वी याच दिवशी माझं आयुष्य बदललं. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळची वेळ मी स्वयंपाक करत होते. अचानक काय झालं, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र टक करून तुटलं. सगळे मणी घरभर पसरले. काळ्या मण्याचा सडा पडला. जणू माझ्या पोटात भीतीचाच गोळा आला. सासूबाई म्हणाल्या, "अगं बाई, खूप मोठा अपशकुन झाला. आता काहीतरी वाईट होणार." माझ्या हातापायातलं बळ गेलं. माझे मिस्टर बाहेरगावी होते. माझ्या डोळ्यासमोर सारखं वाईट वाईट यायला लागलं. रात्रभर मी झोपले नाही. फक्त हात जोडून स्वामींना सांगत होते, "स्वामी, माझ्या सौभाग्याचं रक्षण करा. माझं कुंकू अबाधित ठेवा." पहाटे 4 वाजता मला थोडी झोप लागली आणि स्वप्नात स्वामी आले. त्यांचा चेहरा रागात होता, पण तो राग माझ्यावर नव्हता. ते मला ओरडून सांगत होते, "वेडी आहेस का तू? मणी गोळा कर. मंगळसूत्र परत जोड. तोवर मी आहे, तोवर तुझ्या सौभाग्याला धक्का लावायची कोणाची हिंमत होणार नाही. आणि लक्षात ठेव, उद्या वडाच्या पूजेला जायचं नाही. घरातच पूजा कर. ही माझी आज्ञा आहे." मी दचकून उठले. घामाने भिजले होते, पण मनात एक वेगळीच हिंमत आली होती. मी घरातले एकनेक मणी वेचले. एकही हरवला नव्हता. मी स्वतःचं ते मंगळसूत्र जोडलं आणि गळ्यातच घातलं. अंगावर शहारा येईल असा अनुभव आहे हा. सकाळी 7 वाजता माझ्या मिस्टरांचा फोन आला. त्यांचा आवाज कापरत होता. ते म्हणाले, "अगं, मी आज वटपौर्णिमेला सुट्टी घेऊन येणार होतो, पण रात्री 2 वाजता आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. गाडी पूर्ण चेपली, पण मला काहीच झालं नाही." हा अनुभव असा काही होता की असं वाटला सुद्धा नव्हता. मला कोणीतरी गाडीतून जोरात बाहेर खेचले. असं वाटलं मी जिवंत आहे, फक्त स्वामीमुळेच. ताईंनो, तेव्हा मला अगदी डोळ्यामध्ये पाणी आलं. काही कळेनासं झालं. माझं मंगळसूत्र तुटणं हा अपशकुन नव्हता. ती स्वामींची सूचना होती. त्यांनी मला आधीच दिली होती. मला आधीच सावध केलं होतं. मला घरातच थांबवलं. जर मी वडाला गेले असते आणि तिथे ही बातमी कळली असती तर माझं काय झालं असतं. तेव्हापासून मी सांगते, आपलं मंगळसूत्र म्हणजे फक्त दागिना नाही, तो स्वामींचा आपल्या सौभाग्याला दिलेला आशीर्वाद आहे. आणि अपशकुन वाटणारी प्रत्येक गोष्ट कधीकधी स्वामींची आपल्याला वाचवणारी सूचना असते. म्हणून
घाबरू नका, स्वामी आहेत. माझं कुंकू, माझं मंगळसूत्र आजही अबाधित आहे, फक्त ते स्वामींमुळेच. तर तुम्हाला माझा हा अनुभव आवडला असेल तर नक्की शेअर करा. कोणत्या तरी ताईला धीर मिळेल. श्री स्वामी समर्थ.